त्यामध्ये नामानाच्या 7 डुबक्याबद्दल आपण बोलणार आहोत. प्रेज द लॉर्ड. कशाबद्दल बोलणार आहोत? नामानाच्या 7 डुबक्या. आमेन. झालं सर्वांचं? नामानाच्या किती डुबक्या? बघा, प्रत्येक डुबकीमध्ये काही ना काहीतरी दडलेलं आहे बरं का. हालेलुया. बायबल सांगतं की नामानाला किती डुबक्या घ्यायला लावल्या? 7 डुबक्या. पण प्रत्येक डुबकीमध्ये काही ना काहीतरी महत्व आहे आणि ते जर महत्व समजलं, हालेलुया, तर आशीर्वाद प्राप्त होतील बरं का. कारण बायबल सांगतं की आपल्या प्रियजनांना लागणाऱ्या गोष्टी तो झोपेती पुरवणारा परमेश्वर. आमेन. हालेलुया. आणि बायबल सांगते की यार्देने जाऊन नामाने किती डुबक्या घेतल्या? 7 डुबक्या घेतल्या. आणि त्याचा काय झाला? कोड निघून गेला. तो कोडी होता बरं का. तो खूप श्रीमंतही व्यक्ती होता, धन दौलत होती, ते सर्व काही त्याच्याकडे होतं आणि त्याला कोड होता पण. हालेलुया. आणि बायबल सांगतं नामानाला काय केलं? यार्देन नदीमध्ये जा आणि तू काय कर? 7 डुबक्या घे. त्यावेळेस तुझा काय होईल? कोड निघून जाईल. आणि त्यांच्या 7 डुबक्या घेतल्या त्यावेळेस त्याचा कोड काय झाला? निघून गेला. प्रेज द लॉर्ड. बर, मग आता देवाचा सेवक त्याला म्हटला, नामाना तू जर माझ्याकडे आलेला आहे तर एक काम कर, आमच्या गावामध्ये एक नदी आहे, तिचं नाव यार्देन नदी आहे. त्या नदीमध्ये तू जाऊन काय कर? डुबक्या घे. 7 वेळा तू काय कर? डुबक्या घे. त्या सुद्धा कोण निघून जाईल. प्रेज द लॉर्ड. मग नामानाला त्या 7 डुबक्या घेण्यासाठी हालेलुया का बरं पाठवलं? काय आहे त्या ठिकाणी? त्या डुबकीचा अर्थ म्हणजेच काय? त्याला काय करण्यासाठी पाठवलं होतं? प्रेज द लॉर्ड. कारण प्रत्येक डुबकीला अर्थ आहे. म्हणतो तू 7 डुबक्या घेशील तर तुझा कोड पूर्णपणे निघून जाईल बरं का. पण हालेलुया. बघा, वचनामध्ये जर संख्या आली ना, संख्या जर आली तर त्या प्रत्येक संख्येला काही ना काहीतरी महत्व आहे बरं का. जर वचन वाचत असताना आपल्याला त्याच्यामध्ये एखादी संख्या, एखादा आकडा आला तर त्याला काही ना काहीतरी काय महत्व आहे. आणि 7 हा आकडा परिपूर्णतेचा अर्थ येतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर देवामध्ये तुम्ही आहात तर तुमच्याही जीवनामध्ये बदल घडला सुरुवात होणार बरं का. प्रेज द लॉर्ड. नामाने खूप मोठा अधिकारी होता. त्याच्या गावामध्ये, त्याच्या एरियामध्ये, त्याच्या नगरामध्ये, त्याच्या राज्यामध्ये तो खूप मोठा अधिकारी होता. एका राजाच्या हाताखाली तो प्यालेदार होता आणि राजाचा सर्व व्यवहार तो सांभाळत होता. प्रेज द लॉर्ड. आणि त्याला रोग लागला, त्याला पोट पेटला, पण राजाचा काय होता? त्याच्यावरती विश्वास होता बरं का. आणि राजा त्याला अगदी जवळ करायचा. सर्व काही त्याच्या जवळ होतं, पण त्याचा कितीही त्याने प्रयत्न केला, कितीही दवाखाने केले, आयुर्वेदिक केले, पण त्याला कुठंच फरक पडला नाही. आणि त्याच्या घरामध्ये एक मुलगी होती बरं का. हालेलुया. तो नामान होता ना, त्याच्या घरामध्ये एक चाकर, एक नोकर करणारी मुलगी त्याच्या घरामध्ये होती. प्रेज द लॉर्ड. आणि त्या मुलीने त्याला सांगितलं होतं की माझ्या जर गावी तुम्ही असता आणि माझ्या गावामध्ये जो माझा देव आहे, जे माझ्या देवाची सेवा करत आहे, त्या देवाकडे जर तुम्ही गेले असता तर तुमचा पूर्णपणे कोण निघून गेला असता बरं का. हालेलुया. नामानाच्या घरच्यांनी सर्वांनी ऐकलं ती मुलगी बोलत असताना. आणि बायबल सांगतं 2 राजे याचा 5वा अध्याय आणि 10वं वचन. आपण वचनामध्ये जाऊया. 2 राजे याचा 5वा अध्याय आणि त्यातील 10वे वचन. अलिशाने एका जासुदाच्या हाती त्यात सांगून पाठविले की जाऊन यर्दनेत 7 वेळा स्नान कर, म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन ते शुद्ध होईल. रिपीट. अलिशाने एका जासुदाच्या हाती त्यात सांगून पाठविले की जाऊन यर्दनेत 7 वेळा स्नान कर, म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन तू शुद्ध होईल. हालेलुया. बायबल सांगतं देवाचा जो सेवक होता त्याचं नाव होतं अलिशा. आणि तो अलिशाकडे आला आणि अलिशा त्याला म्हणाला, हालेलुया, अलिशा त्याच्याकडे आला नाही, पण अलिशाने त्याच्या हातामध्ये एक जासूद होता. म्हणजे अलिशामध्ये त्याच्या जवळ एक काम करणारे चाकर होतं. त्याला म्हटलं तू जा आणि जो नामान आलाय त्या व्यक्तीला सांग काय कर, यार्देनमध्ये जा, 7 वेळा डुबक्या घे, पूर्वीसारखं तुझं शरीर होईल. प्रत्येकाला वाटतं की माझं पूर्वीसारखं जीवन असावं बरं का. प्रेज द लॉर्ड. त्यावेळेस पहिलं माझं जीवन चांगलं होतं बरं का. मला आरोग्य होतं, मला सुटकारा होता, की माझी प्रॉपर्टी होती, धन दौलत होते. प्रेज द लॉर्ड. की आमचं जीवन आम्ही जगत होतो ते चांगलं होतं बरं का. असं प्रत्येकाला वाटतं बरं का की माझी परिस्थिती बदलावी, माझं पूर्वीसारखं माझं जीवन असावं, माझं कुटुंब पूर्वीसारखं असावं. प्रेज द लॉर्ड. आणि माझी परिस्थिती पूर्वीसारखीच व्हावी हे प्रत्येकाला वाटतं. की मला कर्ज नसावं,
प्रेज द लॉर्ड. आजारपण नसावं, गरिबी नसावी, दारिद्र्य नसावं. हालेलुया. पूर्वी आम्हाला काही नव्हता, कुठल्या गोष्टीचा त्रास नव्हता, पण आता खूप त्रास आहे. तर पहिलीसारखं माझं जीवन असायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं बरं का. म्हणून देवाचा सेवक त्याला म्हटला, जा पूर्वीसारखं तुझं शरीर घे. प्रेज द लॉर्ड. तू यार्दनमध्ये गेलास आणि डुबकी घेतली तर तुझं पूर्वीसारखं काय होईल? शरीर होईल. हालेलुया. आता आपण पाहूया की डुबकीचा अर्थ म्हणजेच काय. पहिल्या डुबकी आपण 7 डुबक्यापर्यंत पाहणार आहोत. प्रेज द. आता पहिली डुबकी काय आहे? प्रेज द लॉर्ड. पहिली डुबकी हीच आहे की प्रथम तर व्यक्तीला, प्रत्येक मनुष्याला देवाकडे वळावं लागलं बरं का. हीच खरी पहिली डुबकी. हालेलुया. हालेलुया. काय आहे? पहिली डुबकी हीच आहे की त्या व्यक्तीला प्रथम त्याला देवाकडे यावं लागेल. आमेन. बघा बायबल तुझं सांगतं 2 राजाचा 5वाच अध्यायामध्ये त्यातील 8वं वचन सांगतं. 2 राजे याचा 5वा अध्याय आणि त्यातील 8वं वचन. इस्रायलाच्या राजाने आपली वस्त्रे फाडली हे देवाचा माणूस अलिशा याने ऐकले. तेव्हा त्याने राजात सांगून पाठविले, तू आपली वस्त्रे का फाडली? त्याने माझ्याकडे यावे, म्हणजे इस्रायलात संदेश आहे हे त्याला कळेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो व्यक्ती इस्रायलमध्ये इस्रायलच्या राजाकडे आला आणि त्याला म्हणला माझा कोट गेला पाहिजे. इस्रायलच्या राजाने प्रथम तो उठला आणि आपले कपडे फाडले. हा व्यक्ती काय वेडा मला वाटतोय, म्हटलं की दुसऱ्या राज्यातून तू आलाय, माझ्याकडे तू आलाय, माझं कोट निघून गेला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. पण तो देवाचा सेवक तो होता. हालेलुया. त्यानं काय केलं? त्यानं ते ऐकल्याबरोबर काय केलं? त्यानं एका माणसाला पाठवून सांगितलं की इस्रायलला संदेश आहे, देवाची सेवा त्या ठिकाणी, देव या ठिकाणी काम करतो. इस्रायल हेच आशीर्वादाचं ठिकाण आहे आणि मनुष्यानं प्रथम देवाकडे वळलं पाहिजे. हालेलुया. म्हणून तो देवाकडे वळलेला आहे आणि त्याला ठाऊक झाले की मी ज्या देवाकडे जात आहे तो खरोखर देव महान आहे, तर मला प्रथम त्या देवाकडे गेलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. म्हणून तो देवाकडे वळला आणि त्या राज्यामध्ये आल्यानंतर त्यानं प्रथम जो अधिकारी त्याची भेट घेतली आणि म्हटलं की माझं कोट निघून गेलं पाहिजे, कारण मी बऱ्याच गोष्टी तुमच्याबद्दल ऐकले, तुमच्या गावाबद्दल ऐकलेत. प्रेज द लॉर्ड. तुमच्या इथल्या मंदिराबद्दल ऐकले, तुमचे जे देवाचे सेवक आहेत त्यांच्या बारेमध्ये मी ऐकलेलं आहे. हालेलुया. म्हणून मी इकडे वळलेला आहे तो म्हणतो. प्रेज द लॉर्ड. मग त्या राजाने कपडे फाडल्याबरोबर आलिशाने त्याचा एक जासूद पाठला आणि राजाला म्हटला की तू आपले वस्त्र का बरं फाडलीस बाबा? हालेलुया. तुला राग का आला? तू सनिताप का करून घेतलास? त्या व्यक्तीनं माझ्याकडे यावं, म्हणजे त्याला समजल की इस्रायल देशामध्ये हालेलुया देव काम करतो बरं का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिली डुबकीचं महत्व हीच आहे की प्रत्येक व्यक्तीनं देवाकडे वळलंच पाहिजे बरं का. हालेलुया. तर त्याच्या जीवनामध्ये बदल घडला सुरुवात होईल. आमेन. हालेलुया. प्रत्येक व्यक्तीकडे येशूकडे जर वळला तर त्याची पहिली डुबकी आहे. त्याने येशूला स्वीकारणं, येशूकडे वळणं हीच त्याची पहिली डुबकी आहे. येशूला जाणून घेणं हीच त्याची काय पहिली काय डुबकी आहे. प्रेज द लॉर्ड. कारण परमेश्वराचं वचन सांगतं मत्तेचं पुस्तक याचा 11वा अध्याय आणि त्यातलं 28 वचन सांगतं. मत्तेचं पुस्तक याचा 11वा अध्याय आणि त्यातील 28 वचन. अहो कष्टी व भाराक्रजन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. प्रथम तर प्रत्येक व्यक्तीला देवाकडे वळलं पाहिजे. देव म्हणतो कष्टी लोकांनो, दुःखी लोकांनो, संकटात असलेल्या लोकांनो, वजन दबलेल्या लोकांनो, तुम्ही प्रथम माझ्याकडे वळा म्हणतो, मीच तुम्हाला विसावा देईन. हालेलुया. ही आपली खरी पहिली डुबकी आहे की आपण प्रत्येकानं आपल्या देवाकडे वळलं पाहिजे बरं का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच्या जवळ आपण अगदी जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या देवाला जाणून घेतलं पाहिजे आणि अगदी मनापासून त्याला ओळखायला सुरुवात केली पाहिजे बरं का. कारण परमेश्वर अद्भुत कामं करतो बरं का मनुष्याच्या जीवनामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ज्यावेळेस तुम्ही येशूकडे वळता, देवाकडे वळता, त्यावेळेस तुमच्या जीवनात हालेलुया बदलायला सुरुवात होते बरं का. ज्यावेळेस तुम्ही निर्णयच करता की मी माझ्या देवाकडे जाईल बरं का, कारण माझा देव म्हणतो माझ्याकडे येईल. प्रेज द लॉर्ड. माझ्याकडे वळ म्हणतो, मी तुझं दुःख दूर करेन. आणि ज्यावेळेस तुम्ही निर्णय करता मी खरं देवाकडे जाईन, असं तुम्ही ज्यावेळेस निर्णय करता आणि वळता,
त्याच दिवसापासून तुमच्या जीवनामध्ये हालेलुया बदल घडायला सुरुवात होते बरं का. प्रेज द लॉर्ड. कारण बायबल तुमचं वचन सांगतं की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन तर बघा म्हणतं बायबल तुमचं सांगतं. प्रेज द लॉर्ड. पहिली डुबकी समजली तुम्हाला की प्रथम देवाकडे यावं लागेल, देवाकडे वळावं लागेल. प्रेज द लॉर्ड. माझा दुसरी डुबकी आपण पाहूया. प्रेज द लॉर्ड. दुसरी डुबकी ही आहे की देवाच्या सामर्थ्यावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे बरं का. प्रेज द लॉर्ड. काय करावं लागेल? देवाचं जे सामर्थ्य आहे त्याच्यावरती मनुष्यानं विश्वास ठेवणं गरजेचं आहे. 2 राज्याचा 5वा अध्याय आणि त्याचं 9वं वचन. तेव्हा नामान घोडा रथानिशी अलिशाच्या दारी जाऊन उभा राहिला. रिपीट. तेव्हा नामान घोडा रथानिशी अलिशाच्या दारी जाऊन उभा राहिला. हालेलुया. बायबल सांगतं राजानं ज्यावेळेस जासूस पाठवलं, ज्यावेळेस आलिशानं राजाकडे जासूस पाठवलं की त्या लोकांनी माझ्याकडे पाठव, त्यांना समजून देवाचा सेवक या ठिकाणी आहे, देव या ठिकाणी काम करतो, त्या व्यक्तीला मला पाठव. आणि बायबल सांगतं जो नामान होता घोडा रथारी. प्रेज द लॉर्ड. आता तो खूप मोठा श्रीमंत व्यक्ती होता, घोडे रथ त्याच्या बरोबर चालत असे, नौकर चाकर त्याच्या बरोबर होते, ते सर्व घेऊन आलिशाच्या दारात जाऊन उभा राहिला. त्याने ज्यावेळेस ऐकलं की मला आलिशानं बोलवलेलं आहे, आता बघा एखादा राजा आहे, एखादा आपल्या देशाचा पंतप्रधान, त्या पंतप्रधानाच्या समोर जाऊन व्यक्ती उभा राहतो, तो खूप मोठा व्यक्ती असतात, तर त्याला तिथपर्यंत जाऊ शकतो, त्यांना भेटू शकतो. प्रेज द लॉर्ड. बाहेरच्या एखाद्या राज्यामधला मुख्यमंत्री जर आले तर आपल्या मुख्यमंत्री ते भेटी घेतात. प्रेज द लॉर्ड. असा तो खूप मोठा अधिकारी होता आणि तो येऊन तो उभा राहिला आलिशाच्या दारामध्ये घोडा रथाने. बायबल सांगतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुसरी डुबकी सामर्थ्य विश्वास ठेवणं म्हणजे देवाचा सेवक कोण आहे हे देखील त्याला ओळखणं गरजेचं होतं बरं का. ती दुसरी डुबकी आहे बरं का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा देवाचं सेवक जे बोलत आहे, जे देवाचं वचन शिकवत आहे, त्या वचनावरती तुमचा प्रथम तर विश्वास पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तरच कार्य घडायला सुरुवात होईल बरं का. जर विश्वासच ठेवला नाही तर काहीच प्राप्त होणार नाही. जर तुम्ही वचनावरती विश्वास ठेवला की वचन माझ्यासाठी आणि देव माझ्यासाठी बोलत आहे, माझ्यासाठी बोलत आहे, माझ्या परिवारासाठी बोलत आहे, त्याच दिवसापासून बदल घडण्याला सुरुवात होते. प्रेज द लॉर्ड. बायबलचं वचन सांगतं 2 इतिहास 20 वाचा बरं. 2 इतिहास 20वा अध्याय त्यातलं 20वंच वचन सांगतं. नम्रता 2 इतिहास 20. ते अगदी पहाटेच उठून ताकोवाच्या रानात जाण्यास निघाले. तेव्हा जाऊ लागले तेव्हा यहोशपाट उभा राहून म्हणाला, अहो यहूद्यांनो, देवाच्या लोकांनो, अहो यरूशलेम निवासियांनो, जन हो, ऐका, तुमचा देव परमेश्वर, तुमचा जो देव परमेश्वर आहे, जो स्वर्गातला विराजमान राहणारा जो पवित्र परमेश्वर आहे, याच्यावर विश्वास त्या ठेवा. देवावरती प्रथम तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. हालेलुया. जो देव कोण आहे त्याला समजून घेतलं पाहिजे आणि त्या देवावरती प्रथम तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल. तर या वेळेस तुम्ही खंबीर होता, तुम्हाला हिंमत प्राप्त होईल की माझा देव कोण आहे बरं. हालेलुया. ज्यावेळी तुम्हाला देव समजल त्यावेळेस तुम्ही डगमगणार नाहीये, तुम्ही खंबीर राहाल आणि तुम्हाला हिंमत प्राप्त होईल, कारण राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू माझ्या बरोबर आहे. हालेलुया. त्यावेळेस तुम्ही डगमगणार नाही बरं का, तुम्हाला हिंमत प्राप्त होईल. तो म्हटला बाबा तुम्ही देवावर काय करा, विश्वास ठेवा, तर काय होचाल, म्हणजे तुम्ही खंबीर होचाल, तुम्हाला हिंमत प्राप्त होईल. त्याच्या संदेशावर विश्वास आणि त्याचे ठेवा. जे सेवक आहेत जे तुम्हाला सुसमाचार सांगत आहेत, सुवार्ता सांगत आहेत, म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल. रिपीट जे महत्वाचे तेच तुम्ही खाऊन टाकलं. हालेलुया. त्याच्या संदेशावर काय करा, विश्वास ठेवा. जो संदेशता बोलत आहे, देवाचं वचन मला शिकवत आहे, देवाचं वचन माझ्यापर्यंत पोहोचवत आहे, ते वचन माझ्यासाठी आहे, हा तुम्ही विश्वास ठेवा, तर काय होचाल, म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल. तरच तुम्ही यशस्वी होचाल बरं. हालेलुया. काय होचाल, यशस्वी होचाल. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रथम तर देवाच्या वचनात विश्वास ठेवला तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि तुम्ही यशस्वी होचाल बरं का. हालेलुया. देवाच्या सेवकाला ओळखणं देखील खूप गरजेचं आहे बरं का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं बघा, लूकचं पुस्तक याचा 5वा अध्याय 12 आणि 13 वचन सांगतं. लूकचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि त्यातील 12 आणि 13 वचन पाहूया.
लूक 5. पुढे असे झाले की हं? तो एका गावी असता हं? पाहत येते कुष्ठरोग्याने भरलेला असा एक माणूस होता. त्याने येशूला पाहून पालथे पडून त्याला विनंती केली की प्रभू जी आपली इच्छा असेल तर मला शुद्ध करायस आपण समर्थ आहात. हं? पुढं तेव्हा त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श करून म्हटले, माझी इच्छा आहे, शुद्ध हो. आणि लागलीच त्याचे कुष्ठ गेले. हालेलुया. बायबल सांगतं बाबांनो, प्रेज द लॉर्ड, एका गावामध्ये तो गेला आणि गावामध्ये त्या एक कुष्ठरोगी व्यक्ती होता. प्रेज द लॉर्ड. त्याने येशूला पाहिल्याबरोबर तो पालथा पडला, उपडा पडला. हालेलुया. त्याने विश्वास ठेवला की हा देवाकडे मी आलोय, हा खरंच खच्चितच माझी प्रार्थना ऐकेल, माझी विनंती ऐकेल बरं का. प्रथम तो त्याकडे आला आणि त्याला नमन केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणला, प्रभूजी तुमची जर इच्छा असेल ना मी शुद्ध हो तर नक्कीच मी शुद्ध होईल बरं का. हालेलुया. प्रभू येशू म्हणते माझी इच्छा आहे बरं, शुद्ध हो. हालेलुया. आणि बायबल सुद्धा लगेच त्याचा कुष्ठ निघून गेला बरं का. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला त्याच्या वचनावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे, त्याच्या सामर्थ्य विश्वास ठेवणं गरजेचं आहे. हीच खरी दुसरी डुबकी आहे आपली. त्याच्याकडे वळणं, त्याच्याकडे येणं, त्याच्या वचनावर विश्वास ठेवणं आणि खंबीर राहणं. प्रेज द लॉर्ड. आपली समस्या का बरं सुटत नाहीये? मनुष्याची समस्या का बरं त्याला सोडून निघून जात नाहीये? वारंवार तो समस्यामध्ये का गुरफटलेला राहतो? प्रेज द लॉर्ड. कारण आपण त्याच्या वचनावरती विश्वासच ठेवत नाहीये. आपण आपल्या ताकदीनं बुद्धीनं प्रयत्न करतो, आपण किती त्यातून बाहेर निघण्याचा, काही करण्याचा, पण देवाला आपण परवानगी देत नाहीये. ज्या दिवशी तुम्ही देवाला परवानगी द्यायचा, हालेलुया, तुमची कामं चुटकी वाजते ना अशी होऊन जातील बरं का. हालेलुया. तुम्हाला काही करण्याची गरज नाहीये, कारण देव तुमच्या पुढे चालतो बरं का. देव तुमचे मार्ग मोकळे करतो बरं का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आता काही लोकांना वाटतं की देव माझी खरंच प्रार्थनाच ऐकत नाही आणि माझ्या प्रार्थनेचं उत्तरच देत नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का बरं देवाला काही दिसत नाही का माझं दुःख, मला किती टेन्शन आहे, माझी परिस्थिती कशी आहे, देव पाहत नाही का, माझ्या देवाला माझी काळजी नाही का? प्रेज द लॉर्ड. असे बरेच तर्कवितर्क मनुष्याच्या डोक्यामध्ये येतात बरं का. तो विचारात गुरफटला जातो की तुमच्या बंधनात तुम्ही कधी बाहेर पडल, देव माझी कधी प्रार्थना ऐकल, तो मला कधी सुटकारा देईल. प्रेज द लॉर्ड. पण आपण या ठिकाणी पाहतो की तो कुष्ठरोगी आला आणि तो म्हटला माझी इच्छा आहे म्हटला. हालेलुया. प्रभू त्याला म्हणजे माझी इच्छा शुद्ध हो. तो म्हटला माझा विश्वास आहे म्हणला, तुम्ही शुद्ध करला, तुम्ही समर्थ आहात बरं का. ज्या देवाकडे मी आलोय तो देव मला या सगळ्यातून बाहेर काढेल, हा प्रथम तर माझा विश्वास पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हा विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. त्या कुष्ठरोगी व्यक्तीने विश्वास ठेवला की खरंच खचित हा परमेश्वर मला ह्यातून बाहेर काढेल बरं का. हालेलुया. तुम्ही तसा विश्वास ठेवला तर देवाचा गौरव पाचाल बरं का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशूनं अधिकार दिला म्हणला माझी इच्छा मला शुद्ध हो. बायबल सुद्धा तो शुद्ध झाला बरं का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण देवाच्या आराधनेमध्ये, देवाच्या उपासनेमध्ये, देवाच्या प्रार्थनेमध्ये असावं बरं का. नम्रपणे त्याची प्रार्थना सतत करत आपण असावं बरं का. प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेस समय भेटेल त्या वेळेस देवासंग बोलत राहणं खूप गरजेचं आहे बरं का. त्याच्या सहवासामध्ये राहणं, त्याच्या सानिध्यामध्ये राहणं हेच आपलं जीवन आहे बरं का. प्रेज द लॉर्ड. त्यावेळेस देव तुमची लगेच प्रार्थना ऐकल बरं का. तुम्ही त्यापासून कदापि दूर जाऊ शकणार नाही. ज्यावेळेस तुम्ही देवासंग त्याच्या सानिध्यामध्ये राहण्याचा प्रयत्न करता त्या देव देखील तुमचं रक्षण करतो बरं का. प्रेज द लॉर्ड. पहिली डुबकी समजली की काय, प्रथम मनुष्याला काय करावं लागेल, देवाकडे यावं. कारण तो म्हणतो कष्टी दुःखी लोकांना माझ्याकडे या, मीच तुम्हाला विसावा देणार आहे. आणि दुसरी डुबकी काय की त्याच्या सामर्थ्यावरती विश्वास ठेवला पाहिजे की देव हा करू शकतो, देव मला यातून बाहेर काढू शकतो. प्रेज द लॉर्ड. आता तिसरी डुबकी, 2 राजे 5वा अध्याय आणि 9 वचन. तिसरी डुबकी काय आपण पाहूया. 2 राजे 5वा अध्याय आणि त्याचे 9 वचन. तेव्हा नामान घोडा रथानिशी अलिशाच्या दारी जाऊन उभा राहिला. हालेलुया. कुठे जाऊन उभा राहिला? अलिशाच्या दारात जाऊन तो उभा राहिला.
प्रेज द लॉर्ड. तिसरी डुबकी हीच आहे की तुम्हाला उठून स्वतःला देवाजवळ जावं लागणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वरच्या मंदिरामध्ये तुम्हाला प्रथमतः जावं लागेल बरं का. हालेलुया. कुणीतरी माझी निंदा करत आहे, मला नावं ठेवत आहेत. प्रेज द लॉर्ड. आम्हाला काहीतरी सोडावं लागल. प्रभूकडे तिकडे आल्यानंतर काही ना काहीतरी अशा परिस्थिती घडतात बरं का. आमची निंदा होते, आमची लोक नावं ठेवतात, आमचा परिवार असा बोलतो, असं तर विकत मनुष्य लावतो आणि स्वतःचा नाश करून घेतो आणि देवाच्या मंदिरात येण्यापासून दडतो आणि लपतो बरं का आणि स्वतःचा नाश करून घेतो. प्रेज द लॉर्ड. तिसरी डुबकी हीच आहे की उठणं आणि देवाच्या मंदिरात जाणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या दारात तुम्ही ज्यावेळेस जाता त्यावेळी त्याची ताकद तुम्हाला समजेल बरं का. ज्यावेळी देवाजवळ तुम्ही येता, देवाच्या मंदिरामध्ये प्रवेश करता, देवाचं सामर्थ्य तुम्ही स्वीकारता, त्याच्यावरती विश्वास ठेवता, त्याच्यावरती भरोसा ठेवता, त्यावेळी देवाची ताकद तुम्हाला समजेल बरं का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. बायबल सांगतो कशाला आला तो, वाचा बरं पुन्हा रिपीट. तेव्हा नामान घोडा आता रथानिशी घोडा आणि रथ. प्रेज द लॉर्ड. कशासाठी वापरायचे पहिल्या जुन्या काळामध्ये? काय होतं घोडा आणि रथ त्यांचं म्हणजे? बरोबर ना. आता जे आपण वापरतो गाड्या आपल्या, जे काय आहेत, गाडी म्हणा, सायकल, जे काय आपण वापरत आहोत, घोड्या रथ म्हणजे वेगानं मला देवाच्या मंदिरात गेलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आपण म्हणतो चला जाऊ द्या, तू दारानं संपली म्हणजे जाऊया, शेवटचं वचन भेटलं तरी बाद झालं, प्रार्थना भेटली तरी बाद झालं, मग जाऊया. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं तो नामान घोड्या रथाने धावत आला बरं. त्याला ज्यावेळेस समजलं की देवाचा सेवक मला बोलवत आहे, तो राजा म्हटला जा आलिशाकडे जा, तुला तो बोलवत आहे. प्रेज द लॉर्ड. तो बायबल सांगतो घोड्या रथाने धावत आला बरं. प्रेज द लॉर्ड. म्हणून तुम्हाला देखील देवाच्या मंदिरात धावत यावं लागेल बरं का. प्रेज द लॉर्ड. की देवाचे सेवक येतील, पास्टर येतील, मग आम्ही गेलो तर जाऊया, पास्टर यायला वेळ होतो. प्रेज द लॉर्ड. पण त्याच्या अगोदर जो राजांचा राजा आणि प्रभूचा प्रभू आला असतो बरं का. तुम्ही पाटला पाहून कदापि येऊन काही तुम्हाला साध्य होणार नाही. हालेलुया. ज्या देवाची तुम्ही उपासना करता, ज्या देवावरती विश्वास ठेवता, त्याच्यावरती भरोसा ठेवून या, तर तुमचं जीवन बदलेल बरं का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या मंदिरात तुम्हाला देखील वेळेवर पोहोचावं लागेल बरं का. प्रेज द लॉर्ड. ज्या दिवशी तुम्हाला देवाच्या मंदिराचं वेळेचं महत्व समजल, प्रेज द लॉर्ड, त्यावेळेस तुम्हाला खरा देव समजला. ज्या दिवशी तुम्हाला वेळ समजली त्याचं महत्व, त्या दिवशी तुम्हाला खरा परमेश्वर समजलाय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण परमेश्वर तुमची घरातून निघत्या वेळेची तो तुमची हालचाल पाहतो बरं का. तुमची तडप देवाकडे भेटण्यासाठी, देवाच्या मंदिरात येण्यासाठी तो हावभाव पाहतो बरं का. प्रेज द लॉर्ड. किती प्रयत्न करतात मला देवाच्या मंदिरात जाण्यासाठी, किती धावपळ करतात, किती लवकर तुम्ही आपली तुमची कामं करतात, हे देव प्रथम पाहतो बरं का तुम्हाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आपण काय करतो, चला मंदिरात जायचं, जाऊ थोड्या वेळानं जाऊया, पहिला स्वयंपाक करून जाऊया, परत आल्यावर कधी स्वयंपाक करणं, कधी जेवायचंय, भांडी घासून जाऊया, पाणी 2 दिवसांनी एकदा येते, मग धुवून जाऊया, भांडी घासून जाऊया. हालेलुया. देव आपली पूर्ण हरकत पाहतो बरं का, की तुम्ही किती प्रयत्न करत आहात. हालेलुया. देवाला महत्व द्या, देवाच्या वेळेला महत्व द्या. हालेलुया. ही आपली तिसरी डुबकी आहे बरं का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर घरामध्ये बसून कोणालाच भेटत नाही बरं का. देवाकडे प्रथम ते यावं लागल. हालेलुया. जगामध्ये राहून देव भेटणार नाही, देवाच्या सानिध्यामध्ये राहावं लागल, त्याच्या उपासनेमध्ये राहावं लागल, तर देव तुम्हाला भेटेल, त्याच्या जवळ यावं लागेल. हालेलुया. आणि देवाला स्वीकारणं. प्रेज द लॉर्ड. स्वतःला पापापासून दूर ठेवणं, स्वतः शुद्ध होणं, ही दुसरी डुबकी आहे. प्रेज द लॉर्ड. आता चौथी डुबकी आपण पाहूया. त्यातलंच 2 राजाचा 5वा दिवस 10वं वचन. अलिशाने एका जासुदाच्या हाती त्यास सांगून पाठविले की जाऊन यर्दनेत 7 वेळा स्नान कर. हालेलुया. देवाचा सेवक त्या मंदिरातून बाहेर आलाच नाही. प्रेज द लॉर्ड. त्याचा तो जासूद आहे, त्याचा चाकर त्याला म्हटलं एक काम कर, तो मला आवाज देतोय, तो आलाय नामान, तू त्याला जाऊन सांग यर्दनमध्ये जाऊन 7 वेळा डुबक्या मार. प्रेज द लॉर्ड.
तुम्ही देवाकडे तर म्हणता माझ्यासाठी प्रार्थना करा बरं का, माझी प्रार्थना देवानं ऐकली पाहिजे. हालेलुया. ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे देवानं माझी प्रार्थना ऐकलीच. Praise the Lord. ज्या विषयासाठी तुम्ही प्रार्थना केली तेव्हा तुमचा खंबीर आत्मविश्वास पाहिजे की मी जी प्रार्थना केली ही देवानं ऐकली बरं का. हालेलुया. Praise the Lord. देवाच्या वचनावरती विश्वास ठेवला पाहिजे. देवाचा सेवक म्हटलं जा आणि त्या नामानाला सांग की तू यार्देनमध्ये जा आणि 7 वेळा डुबक्या मार, तुझा कोड निघून जाईल. Praise the Lord. त्याने विश्वास ठेवायला हवा होता बरं का. Praise the Lord. हालेलुया. जर तुम्ही देवाचं वचनच ऐकत नाहीये, देवाच्या सेवकांचे बोलणे ऐकत नाहीये, Praise the Lord, तर देव तरी मदत कशी करत. हालेलुया. बायबलचं वचन असतं यहोवाचं पुस्तक याचा 15वा अध्याय आणि 3रं वचन सांगतं यहोवान 15:3. जे वचन मी तुम्हाला सांगितले बाबांनो, जे वचन मी तुम्हाला शिकवत आहे, जे वचन मी तुम्हाला जे सांगत आहे त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालात आहात. त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झाला. जे वचनच मी तुम्हाला सांगत आहे त्या वचनानं तुम्हाला आंघोळ घातलेलं आहे, त्या वचनानं तुम्हाला पवित्र केलेलं आहे. Praise the Lord. हालेलुया. जर तुम्ही ते वचन स्वीकारलं ना, हालेलुया, तर तुम्ही शुद्ध होता बरं का, तुमचं जीवन बदलतं बरं का. Praise the Lord. हालेलुया. जर तुम्ही वचन स्वीकारलं तुमच्यामधून ऑटोमॅटिक त्या अशुद्धता निघून जाईल. Praise the Lord. हालेलुया. जेही तुम्हाला वाटतं जेही पाप आहे ते सर्व काही ते वचन स्वीकारल्यानंतर तुमच्यापासून दूर होतं बरं का, जर तुम्ही विश्वास ठेवला तर. Praise the Lord. आता नामानाला सांगितलं की जा आणि ती यार्देन नदीमध्ये काय करतो 7 वेळा डुबक्या मार म्हटला. त्याने विश्वास ठेवायला पाहिजे होता की देवाचा सेवकाने माझ्याकडे जो व्यक्ती पाठवला आहे त्याला देवाने काहीतरी सांगितले म्हणून तो मला बोलत आहे, माझ्यासाठी प्रार्थना झालेली आहे आणि मला तो सांगत की यार्देमध्ये जाऊन 7 वेळा डुबक्या मार. मला ते काम करणं ही गरजेचं आहे. Praise the Lord. देवाच्या सेवकाने त्याला सांगितलं की तुला असं काम करावं लागेल. देव तुझी प्रार्थना ऐकत आहे बरं का. तेव्हा दुसरं पाऊल आपण प्रत्येकानं उचलणं गरजेचं आहे. Praise the Lord. हालेलुया. काय करावं लागेल? आपल्याला दुसरं पाऊल उचलावं लागेल. ज्या वचनावरती विश्वास ठेवलाय की ज्या गोष्टीसाठी मी प्रार्थना केली ती देवानं माझी प्रार्थना ऐकली. हालेलुया. हा तुमचा प्रथम ते विश्वास पाहिजे, तर तुम्ही देवाचा गौरव करू शकता. Praise the Lord. हालेलुया. आता 5वी स्तोत्रसंहिता काढूया. पहिलं स्तोत्रसंहिता 107 आणि त्यातलं 20 वचन सांगतं. स्तोत्रसंहिता 107 आणि त्यातलं 20वं वचन. तो आपला संदेश पाठवून बघा बायबल सांगतं परमेश्वर आपलं वचन पाठवतो, त्यास बरे करीतो. हालेलुया. परमेश्वर आपलं वचन पाठवून लोकांना बरं करतो बरं का. हालेलुया. आणि नाशापासून त्याचा बचाव आणि करीतो. नाश होण्यापासून प्रत्येक व्यक्तीचा परमेश्वर बचाव करतो. Praise the Lord. कशापासून? नाश करणं. म्हणून देवाच्या वचनात विश्वास ठेवणं गरजेचं आहे की ज्या गोष्टीसाठी मी प्रार्थना केली ती माझ्या देवानं ऐकली आहे. आता मला त्याच्यावरती वाट पाहायची. हालेलुया. ते मला भेटूच तर मला वाट पाहणं गरजेचं आहे. Praise the Lord. हालेलुया. पण आपण काय करतो? वाटच पाहत नाही. प्रार्थना तर झाली पण अजून तर माझ्या जीवनात काहीच घडलं नाही. Praise the Lord. 2 राजे 5:11 सांगतं. 2 राजे 5:11. हे ऐकून नामान रागवून चालता झाला. हालेलुया. बायबल सांगतं त्याला सांगितलं त्याच्या चाकरानं जा आणि काय कर, यादीमध्ये माझा देवाचा सेवक सांगतो तुला यादीमध्ये जाऊन 7 डुबक्या घे, तुझा रोग निघून जाईल. पण ते ऐकल्याबरोबर त्याला राग आला. अरे मी एवढा मोठा अधिकारी आहे, माझं स्वागत करण्यासाठी तू बाहेर आला नाहीये. हालेलुया. कोण नामान तुझ्या दारात येऊन उभा राहिला आहे मग तू ओळखलं नाहीये. प्रेज द लॉर्ड. समजत आहे. हालेलुया. हालेलुया. आणि तो देवाचा सेवक बाहेर उठून आलाय, त्याला राग आला त्या गोष्टीचा. मला हा व्यक्ती सांगतोय की तर यादीमध्ये जा आणि 7 डुबक्या घे. प्रेज द लॉर्ड. वाचा बरं पुन्हा रिपीट. हे ऐकून नामान रागून चालता झाला. तो म्हणाला पहा मला वाटले होते तो स्वतः माझ्याकडे बाहेर येईल. हालेलुया. मला वाटलं तो माझं स्वागत करण्यासाठी बाहेर उठून येईल.
कसं आहे तुमचं, बरं आहे का? हालेलुया. माझा हाल विचार, मला पाहून घेईल. प्रेज द लॉर्ड. ह्या व्यक्तीने तसं काहीच केलं नाहीये, फक्त मला जा देवाने तुझी प्रार्थना ऐकली. पण देव जे सांगतो ते काम कर. प्रेज द लॉर्ड. त्याला राग आला बरं का. हालेलुया. कारण देवाच्या वचनाचा त्याला राग आला. प्रेज द लॉर्ड. त्याला संताप आला, मग तो चालता झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बऱ्याच लोकांना वाटतं की माझी प्रार्थना ऐकली जात नाहीये, आम्हाला एवढं तरी काहीच वाटत नाही, प्रार्थना केली पाठवत तरी काहीच होत नाहीये, असं बरेच वेळेस लोकांनाही राग येतो बरं का. प्रेज द लॉर्ड. त्यांना वाटतं की आमच्याकडे यावं, बोलावं, आमचं सात्वन करावं. हालेलुया. देवाचा सेवक जरी असला तो एक व्यक्तीचा आहे, तो एक मनुष्याचा आहे. आपण देवाकडे आलो तर आपला भरोसा देवावरच पाहिजे, की ज्या देवाची सेवक प्रार्थना करत आहे तो महान पवित्र परमेश्वर आहे आणि त्यानं माझी प्रार्थना ऐकली, हा आपला विश्वास पाहिजे, ना की मनुष्यावर. बायबल सांगतो जो मनुष्यावर विश्वास ठेवतो तो प्रत्येक व्यक्ती शापेचा म्हणतो परमेश्वर. हालेलुया. हालेलुया.